मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट जी आहे ती इथे शासनाकडून देण्यात आलेली आहे। त्या संदर्भातील जी आर जो आहे मित्रांनो, तो दिनांक 17 मे 2024 रोजी महाराष्ट्र शासनाकडून इथे जाहीर करण्यात आलेला आहे। या जी आर मध्ये काय माहिती सांगितलेली आहे याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत इथे महाराष्ट्र शासनाकडून मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत दिनांक 17 मे 2024 रोजी हा जो शासन निर्णय आहे मित्रांनो, तो इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। शासन निर्णयामध्ये काय माहिती सांगितलेली आहे ती आता पुढे आपण सविस्तर जाणून घेऊयात। तुम्ही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला हे बँक खातं उघडणं आवश्यक आहे की नाही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन समजून घ्या। पुढे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक 1 व 3 अन्वये सुरू जी आहे ती इथे केलेली आहे आणि सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांनुसार संदर्भ क्रमांक 6 अन्वये आयुक्त कृषी यांचे स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या खर्चासाठी एक अशी 2 स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडलेली आहेत। पुढे आपण शासन निर्णय काय आहे मित्रांनो तो जाणून घेऊया। अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे मित्रांनो। तुम्ही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करायचं आहे की नाही या संदर्भातील माहिती इथे देण्यात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती जी आहेत मित्रांनो ती उघडण्याबाबत या शासन निर्णयाद्वारे मान्यता जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे। सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांचे स्तरावर आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता जी आहे मित्रांनो ती इथे देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल किंवा जर तुम्ही आतापर्यंत पीएम किसान योजनेचे हप्ते घेतला असाल, परंतु तुम्ही जर या योजनेमध्ये अपात्र असून सुद्धा जर तुम्हाला हप्ते भेटत असतील तर अपात्र लाभार्थ्यांकडून रिकव्हरी करण्यासाठी म्हणजेच परतावा जमा करण्यासाठी हे जे अकाउंट आहे ते उघडण्यास इथे मान्यता देण्यात आलेली आहे। कोणत्याही लाभार्थ्यांना सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट जे आहे ते इथे ओपन करायचं नाही आहे। इथे फक्त आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट ओपन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। अपात्र लाभार्थ्यांकडून परतावा रक्कम जमा करण्यासाठी हे जे अकाउंट आहे ते इथे उघडण्यात येणार आहे। अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे। तुम्ही जर मित्रांनो पीएम किसान योजनेमध्ये अपात्र असून देखील जर तुम्हाला लाभ भेटत असेल तर तुमच्याकडून आता हे जे पैसे आहेत हे शासनाकडून इथे परत घेतले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, पीएम किसान पोर्टलवरती आल्यानंतर इथे फार्मर्स कॉर्नरमध्ये एक वेगळा पर्याय जो आहे तो इथे ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटत असेल। व्हॉलंटरी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट्स या पर्यायाचा वापर करून तुम्ही इथे तुमचं सरेंडर जे आहे ते सरेंडर करून घेऊ शकता, अन्यथा शासनाकडून तुमच्याकडून रिकव्हरी जी आहे मित्रांनो ती इथे केली जाणार आहे। अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे मित्रांनो। तुम्ही इथे पाहू शकता, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध जो आहे मित्रांनो तो करून देण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे मित्रांनो। व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।